नशामुक्त नवी मुंबई अभियानाला आजपासून प्रारंभ झालाय. वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करणे, या संदर्भातील माहिती प्राप्त करून संशयितांवर कारवाई करणे हे या अभियानामध्ये असणार आहे. नवी मुंबईपासून या अभियानाला सुरुवात झाली आहे. पुढे इतरही ठिकाणी सुरुवात होणार आहे. ड्रग्ज विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एक मोठी लढाई सुरू झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या ड्रग्ज विक्री विरोधात देखील मोहीम सुरू केली आहे. अपराधी नवीन पद्धती शोधत आहेत, पण पोलीस ते शोधून काढत आहेत आणि कारवाई करत आहेत. नवी मुंबई आणि मुंबई पोलीस आयुक्तालयाने गेल्या 2 वर्षात ड्रग्सच्या विरुद्ध विक्रमी कारवाई केली आहे. पंजाबसारख्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरात ड्रग्सचा प्रादुर्भाव वाढवण्याचे काम सुरू आहे. त्याविरुद्ध आज जर कारवाई केली तर त्याला थांबवू शकतो, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. फ्री नवी मुंबई हे कॅम्पेन आजपासून नव्या मुंबईमध्ये सुरू झालेला आहे. वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करणे, टोल फ्री लाईनच्या माध्यमातून या संदर्भातली माहिती प्राप्त करून त्याच्यावर कारवाई करणे, जे काही संदिग्ध आहेत त्यांच्यावर कारवाई करणे आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे, अशा प्रकारे हे कॅम्पेन चालणार आहे. नवी मुंबईपासून सुरू झालेला आहे. पुढे इतरही ठिकाणी हे कॅम्पेन चालणार आहे. ड्रग्सच्या विरुद्ध एक मोठी लढाई देशामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झाली आहे आणि महाराष्ट्रात देखील आपण ती लढाई लढतोय. कशा पद्धतीने असणार आहे सगळं अभियान? तर आता वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट प्लेस तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे. सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी ऑर्डर्स प्लेस करायच्या, कुरिअरच्या माध्यमातून डिलिव्हरी करायची, अशा अनेक गोष्टी लक्षात येत आहेत. त्याच्याही विरुद्ध आपण मोहीम उघडलेली आहे. नवी मुंबईत येणाऱ्या ड्रग्सच्या माध्यमातून देखील ड्रग्स येतो असा देखील गणेश नाईकांनी उल्लेख केला. त्यामुळे ह्या मार्केट आहेत. असं आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं जे अपराधी आहेत ते आणण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचे ज्या नवीन पद्धती आहेत त्या पोलीस शोधून काढतायत आणि त्यांच्यावर कारवाई चाललेली आहे. आपण बघितलं असेल, मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आयुक्तालयाने गेल्या वर्षभरामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध विक्रमी कारवाई केली. पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातील शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. असं आहे की पंजाबसारखं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रग्सचा प्रादुर्भाव वाढवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पण त्याच्याविरुद्ध आज जर आपण इफेक्टिव्हली कारवाई केली तर ते आपण थांबवू शकतो. ती कारवाई आम्ही सुरू केली. Good afternoon everyone. Good. No long speeches, very short. बहुत कम टाइम में ये करूँगा. पहले तो श्री देवेंद्र फडणवीस, श्री गणेश नायक, मिलिंद बरांबे, congratulations, absolutely outstanding work to do something so special. स्टूडेंट्स को ये कहना चाहूँगा कि I personally खुद की बात कर रहा हूँ और ये आप एग्जाम्पल फॉलो करें. I have not touched drugs in my life. Okay? Also, no smoking, no drinking, but no drugs. Okay? Very important. Be very disciplined in life. Very important. Be a role model to your colleagues, to your friends. अपने youngsters को उनके सामने एक रोल मॉडल बनना चाहिए. वो बहुत इंपॉर्टेंट है. मेरे पास लंबा भाषण देने का समय नहीं है, but I will tell you, just be very disciplined, be a good citizen of this country and be a good citizen of India, Maharashtra, Navi Mumbai. Wish you all the best and train hard so you can get some good muscles. Okay.